विलासराव देशमुख जी की जयंती पर आयोजित अस्थि रोग शिविर में सैकड़ों मरीजों ने लिया भाग। पोद्दार हॉस्पिटल व रोटरी मिड टाउन द्वारा निःशुल्क जांच शिविर में व 50% छूट। अब तक 149 अस्थि रोग शिविर आयोजित करने का सौभाग्य डॉक्टर अशोक पोद्दार। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। लोक नेता विलासराव देशमुख जी की जयंती के उपलक्ष्य में जिले भर में विभिन्न जनसेवा कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी श्रृंखला में रोटरी मिड टाउन और पोद्दार हॉस्पिटल की ओर से एक विशेष अस्थि रोग शिविर आयोजित किया गया। इस शिविर में सैकड़ों मरीजों ने निःशुल्क परामर्श, दवाइयाँ और एक्सरे तथा रक्त जाँच पर 50% की रियायत का लाभ लिया। ऑपरेशन पर भी 50% की विशेष छूट दी गई। डॉक्टर अशोक पोद्दार ने बताया कि अब तक उन्हें 149 अस्थि रोग शिविर आयोजित करने का सौभाग्य प्राप्त हुआ है। शिविर में बड़ी संख्या में ग्रामीणों ने भाग लिया और स्वास्थ्य सेवाओं का लाभ उठाया। ये आयोजन लोक नेता देशमुख जी की जनसेवा की भावना को साकार करने का एक प्रयास था। सर्वप्रथम साहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो। 80वी जयंती आहे साहेबांची। त्यानिमित्ताने पोद्दार हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही अस्थिरोग हेल्थ कॅम्प घेतलेला आहे आणि या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून साहेबांना आम्ही आदरांजली वाहतोय। आज आम्ही इथं हाडाचा ठिसूळपणा मोफत तपासणी करणार आहोत। होय, फिजिओथेरपी मोफत सल्ला व त्यांचा व्यायाम करून घेणार आहोत। बरोबर। मोफत अस्थिरोगवरती मी माझे कलीग डॉक्टर इम्रान खुरेशी, डॉक्टर बोसगे डॉक्टर गायत्री हे सगळे आम्ही रुग्ण तपासणार आहोत। एक्सरेवरती व रक्त तपासणीवरती 50% सूट आहे रुग्णांना। औषधं 7 ते 10 दिवसाच्या आपण मोफत देणार आहोत। आज ऑलरेडी एक 62-64 रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की आज एक 100 ते 125 पेशंट्स होतील आणि लोक त्याचा लाभ घेतील। धन्यवाद, थँक्यू। लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब हे लातूरकरांसाठी एक श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्या 80व्या जयंतीनिमित्त पोद्दार ॲक्सिडेंट अँड ट्रॉमा सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग शिबिर आणि तपासणी शिबिर आपण यावर्षी आयोजित केलं आहे। तपासणी शिबिर हे नेहमीच होत असतं, पण कुठल्या तरी सेवाभावी संस्थेमार्फत हे व्हावं आणि तिथे मोफत तपासणी होते। तसेच ज्या काही तपासण्या होतील त्या 50% किंवा त्यांच्या ज्या पद्धतीनं सूट देत त्या आपण तपासण्या हॉस्पिटल करून घेत आहे। आणि रोटरी क्लब हे गेल्या 118 वर्षापासून जगामध्ये कार्यरत आहे आणि त्या रोटरीमार्फत आम्ही नेहमीच सेवाभावी कार्यक्रम घेत असतो। जसं की गेल्या वर्षी आम्ही एक ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट ग्रांट सँक्शन झाली आमच्यातर्फे आमच्या मिड टाउन क्लबला आणि ती सगळ्या शेतकऱ्यांसाठी इक्विपमेंट आम्ही कमी दरात देत आहोत। तसेच यावर्षी कॅन्सर हॉस्पिटल विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर व्हॅन ही रोटरीतर्फे एक ग्रँटमधून त्यांना मिळाली आहे की ती जी कॅन्सर पेशंटच्या रुग्णांना त्यांच्या दारी जाऊन ती तपासणी करण्यात आहे। तसाच एक भाग म्हणून आरोग्य शिबिर ऑर्गनाईज करणं हा एक आमच्या रोटरी क्लबचा महत्त्वाचा भाग असतो आणि त्यानिमित्ताने आज लोकनेते स्वर्गीय देशमुख साहेबांच्या 80व्या निमित्ताने आम्ही आज पोद्दार हॉस्पिटल येथे अस्थिरोग शिबिर आयोजित केलेलं आहे। याला अकबर बागवान है, रहने वाली तांदुल जाए है। मैं 27 साल से पेशेंट अशोक पोद्दार के हूँ। फिर विलासराव देशमुख की जयंती के मौके पर पर आके मैं इनका मौका ले रही है दवा गोलियाँ का। अच्छा, हाँ। दवा गोली मिली आपको? हाँ, नहीं मिली अभी। अच्छा, अभी तपासनी हो गई है मेरी। अच्छा, हाँ, जयंती के निमित्त से मैं आ गई है यहाँ। भेटवून आलो। गोरोबा विश्वनाथ हजारे नाव माझं। हां, मी विलासराव देशमुखचं इथे साहेबाच्या जयंतीनिमित्तानं। हां, जयंतीनिमित्तानं आलो इथं। हां,
मी पोजार हॉस्पिटलचा ही आहे पेशंट हा, आहे. काय काय त्रास काय आहे तुम्हाला? हात दुखतं माझा, पाठीच उलसं दुखतं इथं. बर हां दाखवलं का डॉक्टरांना? दाखवलं. माझं नाव अमर शिवप्रसाद बिराजदार. मी आलमलाहून आलेलो आहे. आज स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त इथं शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरचा लाभ घेण्यासाठी आम्ही आलमला इथून आलेलो आहे. आज इथं पोद्दार डॉक्टरने चेकअप करून वगैरे फ्री मेडिकल वगैरे देण्याचं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही इथं आलेलो आहे. काय त्रास आहे तुम्हाला? आज गाडीहून ॲक्सिडेंट झाल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला होता. त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आज थर्ड टाईममध्ये आज लास्ट चेकअपसाठी आज बोलवलं होतं, त्याच्यामुळे आज आलेलो आहे.